नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी बातमी. सिने अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने अचानक धाडी टाकली आहे. याच विषयावरून आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका करण्यात आली आहे. सोनूनं दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सामाजिक कार्य करायचं ठरवताच त्यांच्यावर आता आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत असा दावा या अग्रलेखातून करण्यात आलेला आहे. सामनाच्या अग्रलेखातून केंद्रावरती टीका करण्यात आलेली आहे. तर हा पोरखेळ एक दिवस अंगावर उलटेल असा टोला केंद्र सरकारला सामनाच्या अग्रलेखातून. सोनू सूद याच्या काही घरावर किंवा आस्थापनांवर जे काही आयकर विभागाने छापे टाकलेले आहेत त्यावरून केंद्र सरकारवरती टीका करण्यात आलेली आहे. ब्रँड अँबॅसेडर बनतात सोनू सूदवरती धाड टाकायला सुरुवात झाली आणि हा पोरखेळ एक दिवस अंगावरती उलटेल असा एक प्रकारे इशाराच सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारला असं समजलं की केजरीवाल सरकारच्या एका शैक्षणिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम त्यांनी ठेवला. त्याचं काम सोनू सूदने घेतल्यावरती सोनू सूद हा या सरकारचा, केंद्राच्या आणि भाजपचा दुश्मन झाला. आणि मग हे सगळं अचानक सुरू झालं. अर्थात ज्यांनी कर चुकवला आहे तो किती मोठा असो त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. पण त्याच्या मागे ही एक पार्श्वभूमी आहे असं माझ्या लक्षात आलं. त्यामुळे अभिनेता सोनू सूदवर आयकर विभागाने ज्या काही अचानक धाडी टाकलेल्या आहेत त्याच विषयावरून सामनाच्या आजच्या अग्रलेखातून भाजपवरती जोरदार टीका करण्यात आलेली आहे. हे रडीचे डाव आहेत. त्या डावांचा पोरखेळ एक दिवस उलटा पडल्याशिवाय राहणार नाहीत. आणि आता सोनूच्या मागे या मथळ्याखाली सामनाचा आजचा अग्रलेख भाजपवरती टीका. एक प्रकारे सोनूनं दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून जे काही सामाजिक कार्य करण्याचं ठरवलं, लगेचच त्यानंतर त्याच्यावर आयकर विभागाच्या धाडी पडल्या असा दावा आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलाय. आणि तुमचा हा पोरखेळ एक दिवस तुमच्या अंगावरती उलटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सामनाच्या संपादकीय मधून भाजपला देण्यात आलेला आहे. सोनू सूदवर आयकर विभागाने ज्या काही अचानक धाडी टाकल्या आणि आत्ताच संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया ती म्हणजे ज्यांनी कर चुकवलाय त्यांच्यावरती कारवाई व्हायलाच हवी. मात्र जी काही पार्श्वभूमी माझ्या लक्षात आली संजय राऊत यांनी म्हणाल्याप्रमाणे ती पार्श्वभूमी हीच की ज्यावेळी दिल्लीच्या केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून सामाजिक काम सोनू सूदनं करायचं ठरवलं त्याच क्षणी लगेचच सोनू सूदवरती आयकर विभागाच्या कारवाईला सुरुवात झाली असं एकूणच संजय राऊत यांचं म्हणणं आहे. आणि सामनाच्या संपादकीय मधून याच मुद्द्यावरून भाजपला आणि केंद्र सरकारला टोला लगावण्यात आलेला आहे. तुमचा हा पोरखेळ आणि हा डाव तुमच्यावरती एक दिवस उलटल्याशिवाय राहणार नाही. याच संदर्भात भाजपचे नेते राम कदम आपल्यासोबत फोन लाईन वरती जोडले गेलेत. राम कदमजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये. ज्या वेळेला सोनू सूदनं केजरीवाल सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करण्याचं ठरवलं त्यानंतर आयकर विभागाच्या धाडी सुरू झाल्या असा आरोप संजय राऊतांचा आहे. मला आपण सांगा की ज्यावेळेस महाराष्ट्र सरकार कारवाई करतं तर त्यावेळेस तो पोरखेळ नाही, त्यावेळेस तो रडीचा डाव नाही, त्यावेळेस ती कारवाई पारदर्शी आहे. मात्र केंद्रीय चौकशी यंत्रणा, इन्कम टॅक्स असेल, ईडी असेल, सीबीआय असेल, त्यांनी जर कोणती कारवाई केली तर तो रडीचा डाव. असा दुटप्पीपणाचा दावा कसं काय शिवसेना करू शकते? मुळात प्रश्न असा आहे की व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही, करण्याचा माझा स्वभाव नाही. पण सोनू सूद या अभिनेत्यानं ज्यावेळेस अनेक कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी पुढे येऊन मदत केली त्याच वेळेस ही शिवसेना त्या सोनू सूदवर टीका करत होती. म्हणजे जे महाराष्ट्र सरकारचं काम होतं ते सोनू सूद करत होता त्यावेळेस शिवसेनेनं टीका करायची. आणि आता मात्र ज्या पद्धतीची भाषा आहे, ज्या पद्धतीचा भाव आहे, पूर्णपणे लोकांची दिशाभूल करायची. एकदा ठरवून टाका ना
की विरोधी पक्ष आहे, त्याचे नेते आहेत किंवा काही अभिनेते आहेत, यांच्यावर कुणीच कारवाई करायची नाही. त्यांनी इन्कम टॅक्स नाही भरला तरी कारवाई करायची नाही, त्यांनी उद्या खून केला तरी त्याच्यावर कारवाई करायची नाही, असं ठरवायचं का या देशात? चौकशी यंत्रणांनी काम करायचं का नाही करायचं ते एकदा शिवसेनेनं सांगावं. तर त्याच्यामुळे यांना आवडेल त्याच्यावर कारवाई झाली अभिनंदन, यांना न आवडेल त्याच्यावर कारवाई झाली की टीका, असं दोन्ही बाजूनी ढोल वाजवता येणार नाही. चौकशी यंत्रणांचा हा अपमान आहे. उद्या जो प्रामाणिकपणे इन्कम टॅक्स भरतोय त्याला काय वाटेल की एखादा सेलिब्रिटी आहे, एखादा पॉलिटिशियन आहे, त्याच्यावर कारवाई होत नाही, फक्त गोरगरिबावर कारवाई करायची. जो कोणी चुकीचं करत असेल तर चौकशी यंत्रणांना पूर्ण अधिकार आहे चौकशी करण्याचा. आता तर चौकशी सुरू आहे, यांनी तर चौकशी सुरू आहे तर त्याच्या पुढे जाऊन स्वतःवरून स्वर्ग गाठलाय. आणि ही शिवसेनेची जुनी सवय आहे दोन्ही बाजूनी ढोल वाजवण्याची. अशा पद्धतीने त्यांना दुटप्पी भूमिका घेता येणार नाही. ते रातोरात कंगनाचं घर तोडतील, ती कारवाई पारदर्शक, आणि त्यांच्यावर जर काही टीका केली जी. तर ते मात्र सोडाची भावना, असं दोन्ही बाजूने यांना बोलता येणार. बरं, राम कदमजी धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत न्यूज 18 लोकमतला त्याबद्दल. तर सामनाचा आजचा अग्रलेख आहे आता सोनूच्या मागे, म्हणजे ही सगळी यंत्रणा आता सोनू सूदच्या मागे पडली आणि त्याचं कारण जे लक्षात आलं, जे संजय राऊतांनी सांगितलं ते म्हणजे दिल्लीच्या शैक्षणिक कार्यक्रमात, म्हणजे दिल्ली सरकारच्या शैक्षणिक कार्यक्रमाचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्या वेळेला सोनू सूदनं काम करण्याचं ठरवलं त्यानंतर आयकर विभागाच्या धाडी पडलेल्या आहेत. त्यामुळे आता सोनूच्या मागे या मथळ्याखाली सामनाचा हा अग्रलेख.